एका वावरात का झपा काढायला येत असता का? हा, रोज उठले की थैली घेतली की चालले वावरात, रोज उठले की थैली घेतली की चालले वावरात. आणि वावरात आलं तर बाबा हे काय दिसून राहिलं हे चिन्ह? हा, या पराठीला खत नाही मूत नाही, मग तुम्ही वावरात येता कायसाठी? हा, कायसाठी येऊन राहिले तुम्ही? काही करून नाही राहिले तर शांते खत मूत सारं टाकल तर मी या पराठीले. पण आता 20 दिवसाची झळी लागली तर मी काय करू? आता काय ताडपत्री टाकू बापा? सांग ना तू. हा, केलं ते बंद वाहून, आता टाकतो डबल खत. हा, तुला मोठे घाई असते बापा. तुम्हाला की नाही बाळ्यावानी बापा सगळ्या गोष्टी सांगाच लागतात ना. मनाला काहीच समजत नाही बापा तुम्हाला. मीनं जर लक्ष दिलं नाही की नाही तर तुम्ही बंद्या वावराचं पानदान वाजवता. तुम्हाला काहीच नाही समजत जरासं काही. किती सांगा बापा तुम्हाला. मीनं जर वावरात लक्ष नाही दिलं ना तर हे वावरा पडीत पडतील, पडीत कुसाई निघतील याच्यात. आणि हे पराठी पानं कुठे हित भरायचं कुठे हात भरा. लोकांच्या पराठ्या पानं कंबर कंबर गेल्या ना. शांते वावर डाबी जाय तर मी काय करू? सांग ना. आता काय या वावरात पाणी थांबलं का पिऊन घेऊ मी? तिकडली पराठी पाय नको कशी आहे आपली. हा, 4-4, 5-5 कळ्या लागल्या ना. 25-25, 30-30 पात्या बिया. हा, ते डोकसच चालत नाही बाबा. हा, हे डाबी डुबीत पायतन मानान कोण या कांट कशी बाई आहेस बापा तू? हा, तुले नुसतं मानान बोट मुळेलेच पाहिजे. हा, मीच कन्या काढतो ना. आता मला दिसते तसं म्हणून राहिले बापा मी, आणि तुम्ही मला उलटे बोलून राहिले. मांग बाय व शांती, त्या मांग बायनं काय सैन्य आलं तर पाय. बापा 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 बापा, काय सैन्य आहे बापा हे? पानं पानं काय सैन्य आहे? पाय पाय शांती, त्या डोळ्यानं पा काय शेती उरणार आहे. या जनावर आहे ना निक मॅट लावलं घरनं. इकून गेलं की हरणं येतात, इकून डुकरं येतात, इकून रोयटे येतात. हा, आणि हे 2 पायाचे वेगळेच. बापा मी माझ्या डोळ्यानंच पाहून राहिली ना. पण पहिले ते हाना ना बापा. गप्पा काय करून राहिले माझ्यासोबत? पहिले हाना ते बंदी पराठी चक्कर 3 पराठीले 2-2, 3-3 कैरा लागेल बापा. ते खाऊन घेतील ना. हाना बापा हाना लवकर. जा ना तटलो, जा बरं लवकर. हे एवढे मोठे डुकरात की का? हा माय बाई, हे तर सैन्यच आहे बापा. हे तर मुंगी सारखं सैन्य आहे ना. आता काय करा वावरावाले ना, कुकडे कुकडे हानात आहे ना बापा. हाना ना पुढे हाना जराशे. गाठून काय ह्या करून राहिले? जावा पुढे जराशे. मला काय जीवानं गमवते का रे हे? तिला काय विधवा म्हणा खात लवकर. हे काय जनावर आहे ना, फिरलं मागत टर फाडत निघणं मला खालपासून वरलो. आता काय सांगाय बाईले बापा. शांती म्हणा हात जोडा. गेले रे बाबा, गेले रे बाबा, गेले रे. देव बापा शांती गेलो. अरे तुम्हाला 17 खेप सांगणं झालं शिन्न की वावरावर राखण्या ठेवा बरं, वावरावर राखण्या ठेवा बरं. पण तुम्ही कायचे बापा मा म्हटलं ऐकता? पैशाले पाळताना मग हे घ्या ना. आता तुम्ही हाना आता हे डुकरं. अहो शांती, पैशाचा विषय नाही आहे. पण कोणी या गारा पाण्यात वावरात रखवारी करायला येत नाही. आता काय करू मी सांग ना. आता मी वाई हाणू की वखर हाणू की रात्री वावरात येऊ? हा, माई पुरी थंडीगार होते ना कधी कधी. आता काय सांगतो थेंब थेंब काय तर बोलू नाही शकत मी. बापा गारा पाण्याचं कोणी येत नाही मला माहित आहे. पण 2 पैसे जर शिल्लक दिले आपण तर कोण नाही हो, कोण नाही. काही कोणाला पैशाची पडेल नाही. पैशाची काही धूस दाखवून फायदा नाही. हा, कोणी येत नाही त्या पैशावर पडेल नाही कोणी. तुम्हाला की नाही गोड बोलताच येत नाही ना लोकांसोबत. तुम्हाला लोक कसे पटवा हेच जमून नाही राहिलं ना. कसं आपल्या गावात आता डोंगरी आहेत. तो मोतीराम बुडा आहे, तो रघु बुडा आहे. तेले आणा ना. ते काऊन नाही येतील? एखादी पार्टी दिली तर ते लवकरच येतात ना. ते तर बापा मटणाचे शिकार. एखादी पार्टी दिली तर अशीच येतात ते. बुडेले फक्त चांगलं खायला असलं की नाही तर तेले मी तर म्हणतो रोजदारी नाही दिली तर चालते. ते आपल्या वावरात राखून राहतात. पण सगळा तुमचा जीव पैसे आहे ना. खर्च करायला कसं आपण मागे पुढे करतो. म्हणून हे दिवस आपल्याला दिसतात असे. बरं बाप्पा शांती, भाषण नको तू. चाल घरी चाल बाप्पा. त्या बुडेल पाय तुम्ही. चाल बापा, चला घरी चला. बाबा पाटील, हे वावर बसलं ना बा तुमचं? सोयाबीन काहीच वाढेल नाही याच्यात. तुमचं कशाची कमी आहे? खत टाकलं नाही का यंदा तुम्ही ना? काय करतो गड्या, पोराचं लक्षच नाही बा वावरात. मी आता आज येऊन पाहून राहिलो हे वावरात. हे चित्रंग मला अलगच दिसून राहिलो बा. त्या वावरात गेलो आपण पराठी तशीच आहे अबोक डबोक. इकडे सोयाबीन पाहून राहिलो, इकडे तसंच आहे. अरे काय रे गड्या, काय लावलं मा पोरानं काय माहित बा गड्यान करणं. काय राजा, सोयाबीन तूर पराठी वाढेल अशी तुमच्या आहारात? अदलोक तर कंबर सोयाबीन पाहिजे होतं. तुमच्या हाती होतं ता मस्त होतं बा. हा तुमचा पोरगा काहीच करत नाही मला असं वाटते. काय करतो भाऊ, मा पोऱ्या काहीच करत नाही ना. म्या कमवून ठेवलं पण त्याला टिकवता नाही येऊन राहिलं हे. एक तर आपल्या जण वावरात येल्या जात नाही. आता वय झालं, चालता येत नाही. आणि याचंही म्हटलं तर तुझ्यासारखा एखादा माणूस सोबत आणा लागते. काय होईन काय सांगता येत नाही ना. पाटील तुमच्या मागं पा तुम्ही.
मायल्या का ह्याच्यात कार बारंबा. हा तरी या पोऱ्याला म्हणून राहिलो राखण ठेव माणूस, राखण ठेव. हा पोऱ्या ऐकतच नाही ना मा म्हटलं काही. एक एक शब्द नाही ऐकत मा म्हटलं. हा कोणतीच गोष्ट ऐकत नाही. हा समाधान हान बरं. बेजा लागड जात झाली भाऊ ते माणसाला काहीच जराशी की भेट नाही ते. हा पुरे माणसाळले ते हरणा. टील त्या जाणार आहेत का? असे गेले की असे जाते. पहा तुम्ही आपण असे सारखे झालो इकडे की बस आल्या मागून आपल्याकडे. तुम्ही बसवतो त्या हरणाचे बंदोबस्त बसवतो. थांब मला मा पोऱ्यात फोन लावू द्या आता. हा त्याला छापतो चांगला आता मी. ते झापता तरी आता लाईना पाटील आले. आता अशी तशी करून टाकता सारी त्याची. वावर लय मोठा आहे तर लाईना पाटील लयच वय वय फय फय करते ना. घे ना म्हणा आता. पाहिजे कसा बुडा बोलते तर. काय शेट कुठे आहे? झाली की झोप? हा झाली की नाही? काय झालं बाबा जागीच तर आम्ही. काय झालं? अरे बेसरमा तुले कमी कशाची आहे रे? खत आणायले पैसे आहेत, फवारा आणायले पैसे आहेत. हा काही वावरात लक्ष आहे की ना हरामखोरा तुय? हा की घरी फक्त नुसतं फकाल्या मारत याच्या त्याच्या बसतो नुसता. हा काय झालं बाबा? काय झालं? असं कोण बोलून राहिले हो बाबा तुम्ही? हरामखोरा तुले असं वाटते बुडा काय वावरात जात नाही पाय येत नाही. वावरात याला म्हटलं मी. हा हे पीक काय रे गळा? काय धिंगाणा लावला पुन्हा? हे अरे सोयाबीन अजून जमीनची गाडणे सोडून राहिला ना बाबा रे. ही तीच सोयाबीन आहे ना. लक्ष आहे की नाही तुझे? काही लोकांचे सोयाबीन चालले कंबर कंबर. आपलं सोयाबीन अजून जमीनलेच टेकेला बाबू. हा तूर पाहिली तर झळ नाही, पराठी पाहिली तर झळ नाही. हा काय करून काय राहिला तू? झपा काढून राहिला घरी. अरे बाबा काय सांगू मी तुम्हाला. आता हे 20 दिवसाची झळणी लागली का बाबा? याच्यात कार्यक्रम झाला ना हा. नाही तर आपलं पीक तर चांगलं होतं ना. काही सांगू नको मले. हा घरील्या का झपा काढतं. तुला सांग काय सांगाल तर मी 2 माणसं ठेव गड्या वावरा राखत. हा तेही केलं नाही. इकडे हरणा सोयाबीन खाऊन राहिला. मी आलो आता हाणल्या हरणा समाधान मीनं. हा लवकर 2 माणसं सांग लवकर पटकन जाय वय. हा हो बाबा सांगतो ना सांगतो. बरोबर सांग घरी आल्यावर बोल तुम्ही काय तुझ्या बरोबर. हा आता ठेवतो फोन. तेल सांगा आता एवढ्या अवधीपणा केला तर सांगा काय पीक होईन याच्यात? काय सोयाबीन होईन बा? बसलं ना बा तुमचं वावर. हो काहीच कामाचं राहिलं नाही हे. दान ते तर दिसून राहिलं मले. ठीक आहे पाहतो ना आता घरी गेल्यावर काय आहे तर पाहतो मी. हा चाल घरी जाऊ आता आपण. चला चला पाटील. आज चांगली झमकते बा दोघं आपले जायचे. आता आज काही खरं नाही आहे. खळा जंगीचा पाटलाच्या वाड्या आरात. हा लाईना पाटलाने माणसाने भेटायला पाहिजेत गावात. रखवाली वावरात. मग अजून मजा येते. मग अजून मोठा पाटील गरम होते ना. व्हायला पाहिजे. जा रे समाधान. हो पाटील. टाकणं चहा टाकणं. तुला किती ऐकतो सांगितलं हो म्या? ऐकू येत नाही का? वैरी झाली का तू? हा काहीच ऐकत नाही मा म्हटलं तुझं. तू चहा नशीन टाकत तर सांग. आणू का दुसरी? अजून ह्या घडी काही डंगराने झाला जेव्हा नाही बरं. ना बापा तुम्ही लय जवान आहे ना बापा. 20 वर्षाचे झाला तुम्ही म्हणून तर बापा आठ लोक गेले की फुसफुस करता तुम्ही. बुडारे तर जराशी काही सबुरी नाही माय बाई. आता या वयात माझ्यानं होते का काही लवकर? पण हा बुडा रंधीरा लवकरच करते बाई. आण चहा लवकर, आण हे लवकर. कसं बापा? अरे अन्न का चहा शिजून राहिली की काय? दुसरं का बोल्डर शिजून राहिली? हा हड्ड्या लवकर शिजतात त्या चहापेक्षा. जावं तुमच्या नांदी कोण लागेल? हा निराळे पादरी हे लावता तुम्ही मागे करून राहिली ना मी. काय बोलून राहिले एवढं? काय बुडे बा काय तू म्या चालू आहे बुड्या बुडीचं? हा का काऊन भांडणं चालू आहे? बा नामदेव तिला म्हटलं चहा टाक बा. चहाची तलप लागली. अजून टाकून राहिली ती. 1 घंटा जायला चुलीच होय. अजून चहा शिजून राहिला तिचा. आज लोक तिला काय मटण शिजवलं असतं खाल्लं असतं म्या. हा कोणता चहा कोण्या तोरीचा सांग बा. मग बोलून आहे तो काय करतो? बुडबा बोलत राहता त्या बुडी राजा. दिशेना सुशी राजा करते तरी राजा ते बुडी. हेच राजा. काय राजा तुमचं काम बसायवा? हा म्हातारपणात एवढे किरकिर करून राहिले. जेवणीत काय किती किरकिर केलं असेल तुम्ही ना. हो दे मग आता चालू राहील. पण तू कसा काय आला बा? कसा भटकला तू इकडे? काय होतं? अरे बापा मी तुम्हाला रखवाली सांगायला आलतो. आपल्या वावरात रात्री पाळीचे दिवसाची रखवाली कर ना. हरणा डोकरं लय तर रात देऊन राहिले बाबा. सोयाबीनले मुंगाले उडदाले सारेल तर असं आहे. हा राहता मग रखवाली तुम्ही? एकट्याच्यानं माझ्यानं तर काही जमत नाही बा. कसं मा दोस्त जर मा सोबत असला तर मग मी येईन बा. नाही तर मग एकटा काही येत नाही रे बा मी. बा कसं आपल्याला 2 जणांचं काही काम नाही ना. एकटेच चाला ना तुम्ही. काय करायचे फालतू 2 जण? काय तुम्हाला काय काम करावं लागते? हु हा कर नाही फक्त हाय कू दुसरा काय? त्याले बाबा माहित गाण फाटते. एकट्याने मी रघुच्या माग जातो मा गळ्याच्या मी. हा कशी रोजदारी होते म्हणून. नाही तर मग मी वावरात जाणार आहे बा. घरी झपिन पण वावरात नाही मी मरेल मुतल्या का? भूतन काही नाही असते. काय गळ्या शांताराम रात्री पाळील कसं गप्पा गोष्टी करायला माणूस पाहिजे बा सोबत. हा एकाली एक सोबती बरे. हा कसं मा घडी जर येत असेल तर मी येतो बा. नाही तर मग तसा येत नाही रे बा मी.
बस बापा तुमच्या गळ्याला घ्या सोबत. बस मग झालं डन आपलं. हा जाऊ मग काय मग मी घरी जासान मग आता संध्याकाळी. गड्या पहिले त्या रघुली विचारा लागेन बाबा राखवाली येतो नाही येत. हा आणि मग बाबा सांगीन तुले हो नाही. हा तसं थोडी आहे चाललोय का घरी. हा चाल बापा त्याला विचारू पहिले मग. हा आता कधी तसं बुड्ढे म्हणा हात जोडा रे बाबा. चला बापा पहिले कुठे आहे तो बुड्ढाचा पा. हा माहित आहे का कुठे आहे तर. हा चला विचारू. चा अशीन गावात एखाद्या कोपऱ्यावर बसेल तो कुठे जाणार आहे जसा रस करेली. हा माझ्यासारखं त्याच का. चाल चाल जमलो त्याला आता. हो, चला बापा चला. पडल्या पडल्या रोजदारी होऊन जाते मुतल्या घरी झपल्यापेक्षा वावरात झेपायला पुरते. एकाला 1-2 झपती असली गप्पाही होता टाइमपासही होते 6,000 रात्री निघून जाते. हा होते काम जमते. झालं सारं गाव तांबडं फुटाया लागलं तुझी घागर नळाले लाव पाणी सुटाया लागलं. का बापा बुड्ढे बा तुमचा गडी तर काही रंगीला आहे बापा दोस्त. अरे बा नामदेव अजून काय पाहिलं बाबा याच्यापेक्षा भारी भारी गाणी आहेत रे बा गड्याचो. काय सांगतो तू तुला बेकार नाद आहे गड्यात आमच्या. ऐकलं का रे बा गाणं म्हणून राहिल तुझं म्हणून तर दात काढून राहील ही. ये गड्या मोतीराम बस बरं. हा बापा नामदेव बी आला सोबत. त्या घेशालने आलो. नामदेव काय म्हणते रखवाली चालता म्हणते वावरात. हा रात्री पाळीच्या. अरे बा या नामदेवच्या अजिबात येत नाही बा. हा पैसे लय किरकिर आहे बा. हा करते 200 रुपये कबूल हाती टेको 150 रुपये. हा खरा नाही ना. राजा बुड्ढे बा काय बोलून राहिले राजा. मा एवढा तर व्यवहार चोख नाही राजा गावात कोणाचा. मी नगदी पैसे देतो बा काढून आणि तुम्ही काही बी बोलता बा. रोजदारी काय देशील रात्री पाळीची सांग. रोजदारी जे गावातले लोक देतील ते मी तुम्हाला देईन बा. गावातले लोक देतील हाती 100 रुपये मग काय 100 देशील का आम्हाला. लोकही सारखं नाही आपलं. हा आपला वेगळा हिसाब आहे. आपल्या हिसाबानं जसं म्हणत असेल तर येतो. हे बुड्ढे मोठं अडून पाहून राहिला आता. पण आता कसं आपल्याला गरज आहे तो कसं न्या लागते बापा. बरं बापा माया जाऊ द्या. तुमचं सांगा ना तुमचा हिसाब काय आहे काय द्या लागेल तुम्हाला. रोजदारी तर 300 घेऊन गळ्या रात्री पाळीची. आणि दुसरी गोष्ट की सुखसुविधा बी लागतील बरं. हो सुखसुविधाची पुरी करायला लागेल आमची. बा मी तुम्हाला 300 तर काही देणार नाही. 200 रुपये देईन आणि कोणत्या सुखसुविधा पाहिजे ते सांगा आता. काय रे बापा रघु काय मागते रे बापा सुखसुविधा. काय का वावरात काय आता कूलर लावायला लावते की पंखा लावायला लावते. म्हणजे याचं काही सांगता येत नाही बाबा. हा बोली नाही म्हणजे काही बोलू शकते. भरोसाच नाही गड्याच्या. बर मुत्रे बापा 200-500 नेत आपण घरी झप्याला पुरते गरम. हा कोण मरीन त्या मच्छर आहेत वावरात. का बुढे बा तरी का तुम्हाला धसं उपटा लागून राहिले का वावरात. तरी वावरात फक्त हाहू कर नाही बा. त्याचे 200 देऊन राहिले तुम्हाला घरी झपल्यापेक्षा वावरात झपा. काय राजा माणसं आहे बा तुम्ही. नाहीतर या वयात तुमच्या दुसरं कोणतं काम होते सांगा ना तुम्ही. त्याच्यामधलं नको ऐकू. 200 देतो आम्ही 200 देतो. सुखसुविधाचं कसं. तुम्हाला वावरात कोणत्या सुखसुविधा पाहिजेत बापा. देशीचा बंफर आणून ठेवा लागते की रवमाना लागते की मटण पार्ट्या ठेवा लागतात वावरात. हा की बाया आणून ठेवा लागतात ऐश्वर्याले. कोणत्या सुखसुविधा पाहिजेत तुम्हाला. शिव अरे काही बोलतं का काही बोलतं का. सांगा ना मग कोणत्या सुखसुविधा पाहिजेत तुम्हाला तर. सांगतो आता कान उघडू नाही. माचीचं 1 बंडल. हा उठशाप बिळेचं 1 पाकिट. रवाल पावभर. हा आणि साखर चहापत्ती अनेक बघून एवढं पाहिजे फक्त. हा ह्या सुखसुविधा झाल्या आपल्या. एवढ्यात जमते आपला बजेट. कसं तळप लागली की चहा पिते माणूस. थंड असली तर बिडी वळती. आणि थंडी लागली की माचीची काळी वळती. आग लावते माणूस. असं काम आहे आपलं. ह्या पुरतीन का सुखसुविधा देशील का तू. गोष्टी तर मग चिल्लरात न मी आता देतो मी. बस झालं आपलं डन मग. हा संध्याकाळी चालले दादा मग आपल्या वावरात. बरोबर जातो आम्ही संध्याकाळी. काही वांधा नाही. हा जातो आम्ही संध्याकाळी. तुमला बा नाम देव. फक्त आता कसं रोजदारी देते कोण नको करतो बा. शांतीचं जायचं काम नको पडू देतो की झालं. इकडच्या इकडे नाही पडतो. नाही तर मग कसं घरी जर शांतीला सांगायचं तुला माहिती कसं होते तर मग. हा तो झटका कसा वेगळाच आहे मग. हा वांधा नाही न बुडवा. तुम्हाला तुमची रोजदारी फुल भेटून जाईल. टेन्शन ना घे तुम्ही. फक्त कसं संध्याकाळी चाट नका मारजा. हा बरोबर वावरात कसं संध्याकाळी चालले जा तुम्ही. जातो ना बा. मारत नाही चाट. काही टेन्शन घेऊ नको तू. चला बा मग हे तुम्ही. ये बा ये. काय गड्या चालता कुठे फिरायला. श्रावण महिना आहे बा. गाजून चांगला श्रावण महिना आहे. तू आहेस बापा पैसे आला. आम्ही आहे नंगबाई चंगन बोखा राहतो. आमच्या जून पैसे कुकडे जातं बापा फिरायला. फुकट फाकट म्हणशील तर भाऊ पाळपट्टी आहे. जंबू पाणी उंबर देऊन जटाशंकर. हा आणि आता आपल्या ज्यान चालल्या जात नाही भाऊ. पाय साथ देत नाही. डगरे झालो आता आपण. कुकडे पाळ जडशील. हा
बा कोणतील आम्ही काही येत नाही रे बा फिरेले तूच जाय बाबा आम्ही नाही येत बा हो एसटी फुकट आहे ना आपल्याला कुठे पैसे लागून राहिले का भाड्याले काही गडो फुकट असल्या रे तुम्ही आले ना गुण करता बा हिटले का बेकार आहे बे बापा तुम्ही घरीच काय करून राहिले बाजीच्या दोऱ्या तोडून राहिले की नाही इकडे तिकडे वटे राखून राहिले दुसरं काय तिकडे तरी पाहिलं जाते महाराष्ट्र दर्शन होते ना येळे हो काय 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 मरायला जातं का या झळीत फिरायले हागून लागली तर बसणार नाही बाबू या झळीत रे माश्या किती बसेल असतात काय खातं काय अरे बा आम्ही नाही येत तिकडे का मरतं काय जमलेले बुढेची गँग होतीच बसेला बाबा चाल बाबा मेळी तेवढीच बुड्याला पटकून बाबा रखवायला सांगून देऊ बाबा बुड्या आदेश आहे ना बाबाचा इथले गो बेकार आहे बे बाबा तुम्ही काही काढत राहता बा हे बाबांनी पाठवलं तुमच्याकडे कसं आजपासून आपली वावरात कसं रखवाली चालू होणार आहे बरं रात्री पाळीची अरे बाबा आता आला का तू सांगायला आम्हाला घेतला आम्ही न नामदेवचा होका घेतला ना बाबा अगोदरचं सांगता या रोगोला फोन करता ना बाबा जमलं असतो आता नाही गळा आता नामदेवच्या जाणार आहे हो बापा असं म्हणू नका होका घेतला आणि हे घेतलं तुम्हाला या लागते पण मा घाटीची येलाय बरं बुडा थैथे नाचून राहिला माना आणि तिकडे बोट मोडून राहिला नाही तर मला बोलणे खा लागतील काही करा पण या लागते तुम्हाला आता रात्री रखवाली माझ्या वावरात गळा मोनस कसं जमणार आहे बा सांग आता दुसऱ्याला तोंड मारल्यावर तुया कसं काय अरे बाबा मला बोलून राहिले ना चाला बाबा तुम्ही माय परमनंट माणसा दरवर्षी आपल्याच वावरात रखवाली असताना तुम्ही अरे आता आली का तुला परमनंट माणसाची आठवण आम्हाला तर बंद केलं बाबा काही तुमच्या यानं काम होत नाही तुम्ही का वावरात का झपा काढायला येता का काही रखवाली होत नाही वावरात याचं नाही बंद करून टाकतो मोठा सांगस तू आम्हाला मोठ्या आवाजात आता आले आमच्या तू डबल तर नाही हो बापा ते माझ्यानं चुकून बोलल्या गेलं ना तुम्ही काही करून चाला बा वावरात चाला मी तर काही येत नाही गड्या तो गंठ्या फंट्या आहे अशी तर त्याला पाय बा तो येतो शिंत काय बा मी तर पुरा परेशानीतच पडलो बा आता तुम्ही राजा येत नाही तो घंट्यात काय खरा आहे बायकोच्या पुढे जात नाही तोच काचा काही येणं त्याची फाटतीन रात्री रखवालीले तू जाऊन तर पाय आम्ही संग वागवतो बा त्याले रे जाय तू वावर रखवाली करतो नामदेवचंही करतो फक्त कसं त्याला सांग तू फक्त कसं झाकण पाहिजे वावरात त्याला सांग जाय होय घंट्याले बरोबर पाय तुम्ही तो नाही भेटला तर कसं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागते बरं ते पहिले घंट्याले सांग मग पो आपलं काय हो जातो अबे काऊन नाही कोण राहिले बी त्याने जाणं त्याच्या वावरात काही ना बा नामदेवला तोंड मारलं ना आम्ही न संध्याकाळी येतो म्हणून आमचे पुरे लाळ पुरून राहिला आणि तो सांगते आता चाट मारणं बरोबर आहे काय आणि हा बी पहिली इतरावाला हातानं रे हातालाही म्हणते परमनंट माणसं आहे आम्हाला का त्यानं हिट केलं बाबा दुसरा माणूस ठेवलता आणि त्यानं आमच्या जाग्या दिसत नाही म्हणे सुचत नाही मला बोलेला आम्हाला काय सांगतो तू याचं अडलं म्हणून आला भाऊ नाही याचं अडलं नसतं ना आलाच नसतं आमच्याजवळ काय सांगतो तू पण आम्ही कसं आता मोठ्या तोंडाकडे मोठ्या पाटला तोंडाकडे पाहतो म्हणून बोलत नाही आम्ही काही बा जाऊ द्या तुमचं काय जाऊ द्या मला काही करायला लागत बा चाललो मी हो जाय बापा जाय घंटे घरी आहे की काय माहित बापा थांब ना असे कोण करून राहील तू आज मूड झाला ना अरे काय बोलत नाही बापा एवढा काय राग आला तुला कशी राधा अरे हे काय सुरू आहे रे बापा काय आहे बापा हे माशी बोल नका बरं तुम्ही आता मोठे लोणी पाणी लावून राहिले मला मोठी आणली 5 रुपयाची राखी मा भाऊ चांदीची राखी आणा लागत होती तुम्ही ना मा भाऊ आता पहिल्यांदा आता आला बापा राखीले आणि ते तुम्हाला खपलं नाही आणि त्याला तुम्ही काय जेवण केलं तुम्ही ना काय जेवण केलं पालकाची भाजी शोभते काय तुम्हाला आज चांगलं पनीर गिनीर आणा लागत होतं चांगलं जेवण करायला लागत होतं एखादा पेढ्याचा डब्बा आणा लागत होता पण काहीच नाही ना राधा अशी करतं काय अशी करतं काय आता पुढच्या बारीनं आणि ना त्या बाहाले चांदीची राखी पेढ्याचा डब्बा चालणं अशी नको करू बा तू कसं समजून घेत जाय ना कधी कधी मला काय अशी कोण करतं अशी नको करून राधा झटकेच मारतं राधा हात नाही लागा अजिबात आपल्या दूर राहायचं आपल्या तुम्हाला जे सांगलं ते कधीच करत ना तुम्ही कधीच करत ना ते आता बोलायचं नाही माझ्यासोबत अजिबात आता मोठे चोपड चापड करून राहिले म्हणजे काही फायदा नाही चोपड चापड करायचा मी नाही म्हणत आता जा तुम्ही मी बोलत नाही तुमच्यासोबत राधा अशी करतं काय बा राधा अशी नको करू ना अशी कोण करून राहिली हो तू आणतो म्हटलं ना पुढच्या बारीनं त्या भाल्या की नाही चांदी देणार आहे त्याचं बस भाऊबीजीले चांदी देणार आणि नाही पण आता असं नको झटकेच मारता कशी करतो मारलेलं का आता काही वापा झालं का हितलं का बेकार ना जा बाई आली पुढे कोणत्या घरी अरे हे काय चालू आहे बाई धिंगाणा हितलं का काही मग ऐकायला भेटून राहिलं दिसायचं टायमावर आलं पण आता कसं आपल्या घाटीची यायला बापा कामाला सांगा लागते यायला आता काय करता आता काही चालू असू द्या यायचं पण आता आवाज देणं आपल्याला काम होत आहे भाऊ अरे माणूस पाहिजे तर रात्री जर माणूस वावरात नाही पाठवला तर बुडा मा शाताळात बसीन इकडे खाल्ला का सांगेने लागून येणार मा बाप माया गंठन अरे गंठन
कोण आहे रे बापा हा म्हणतात झाला आता इथल्या का तो कायले मला चांगलं दिसत नाही बा इथल्या कोरणमध्ये गाडी येते लोक कोणा कोणी आवाज देते बा अरे बा हा लवकर बापा कोणतरी तोंड वाचून राहिले तुमच्या नावानं जा लवकर. अरे बाबा हेच लाईनी पाटला बाबा पाटला ऐकलंच नाही रे बाबा आमचं चालू होतं ऐकलं काय बापा पाटला ना काय होतं पाटील कसे काय आले. काहीच नाही बा कामाला सांगायला आलो बा तुले कसं रात्री पाळील माणूस पाहिजे आपल्या वावरात आपल्याला रखवाली. रखवाली का पाटील हा नाही ना राजा जमणार नाही ना हा विचार लागेल मग घरी हा तिला विचारतो मग सांग तुम्ही. काही बायकोच्या पुढे जात नाही बायकोला विचारायला लागते आली बी हा बरोबर आहे ना. मिळालेला आहे का मग आता विचार लागी नाही तर काय तर बायकोला होईल. विचार रे बाबा कोणतं विचार काय तर मला संध्याकाळी सांगतो मी काय आहे तर आता तुम्ही जा घरी हा विचारून सांगतो मग तुम्हाला बायकोले काय आहे तर. आता जर याच्या बायकोनं पान उतारा गेला याचा घोर होईल ना पचका होईल मी ऐकीन म्हणून म्हणते संध्याकाळी सांगतो. पण कसं नक्की सांगतो रे बा संध्याकाळी नाही तर मग चाट मारशी चाट नको मारतो मा घाटीची येल आहे बरं बुडा मान कसं कल्ला करून राहिला खाल्ला घास मा घरी कसं अंगे नाही लागणार तुला यास लागते काही करून. सांगतो ना पाटील 100% सांगतो मी सांगतो मी तुम्हाला संध्याकाळी. बरोबर बा गंठन सांग काय माहित बा पाटला आमचे बोलता ऐकले का काय माहित बापा नाही करते पाटील खऱ्या गात बोंबाटा पण येता येईल कसं रखवाली विचार होते बा काय म्हणते तर. कोणाच्याच रात्री भात्री वावरात जायचं काम नाही बरं सांगून राहिले मी तुम्हाला नाही तर मग काय हा म्हणसान ते काय होते हो जातो ना 300 रुपये रोज देतात ना रात्री तसं काय कोणाला मी घरी हा दिवसा घरी रात्री वावरात हा बरोबर आहे तुमचं. दिवसा मी वावरात आणि रात्री तुम्ही वावरात बरोबर आहे तुमचं. करा तुमच्या मनात येईल तसं करा तुम्ही. आता मी नाही करा बरं का भीत पहा काय कोणाला पहा मी ना जायचं नाही वावरा फावरात सांगून देऊ राहिली मी तुम्हाला. हो म्हणायचं नाही सांगून राहिली मी. बापा नाही जात ना राधा नाही जात बापा हा चाल मग आता हो राधा ऐक ना वावरात नाही जात ना मी असे राग कोण भरतो गरमच बोलतो बापाला. असं पाहिजे बा मग तुम्ही मामातलं ऐकलं की नाही मग मला चांगलं वाटते. आता जायचं नाही रात्रीचं वावरात. आता नाही जात मी राधा आता नाही जात. चल बा तुम्ही जा चुल्यात आता मी चालला आता बोल्यात जमलं बापा आता जमला आता पाटील बा आले तर मेळ जमला बा आपला नाही तर काठारला पण आधी बाबा बायको ऐकलं का आता मस्त मेळ आला जाऊ द्या पावले पाटील आपल्याला. अरे गडा पाय रे मोतीराम पाय रे काय सैन्य आहे तो पाय रे म्हणून तर आपल्याला नामदेवनं राखण सांगितलं ना बा हे सैन्य आहे वावरात म्हणून. पाय ना बाबा आठवू ना सुरुवात झाली यायची तो लेंडारची गावखरी चोरून राहिले हे डुकरं सांगा आता सांगा हे रानटी डुकरं जर का जो येऊन राहिले तर वावरायचा काय होतो बेकार नाम झालं का. तर बापा त्या डुकरी मागे पिलं किती आहेत ते मोज रे बापा मोजते पाय ना किती आहे सैन्य ते बापा लेखा एका डुकरीने 15-20 पिला रे बापा किती डुकरी नाचते ना किती पिलं होतं तिनं बापा याची संख्या गदडीत वाढते रे गळ्या डोळ्यासारखाच कारभार आहे तो किती जनतात रे बा ह्या. अरे बाबा एक डुकरीन 6 महिन्यातून जनते 12 महिन्यात 2 खेप जनते डुकरीन म्हणजे एका डुकरीनं जर 6 महिन्यात 12 पिल दिले तर वर्षात 24 पिलं देते डुकरीन. एवढी संख्या खतरनाक वाढते लोकसंख्या बेकार आहे. जाऊ दे आता हान येईल गाव जात बा हान येईल अबे ते जराशे बी धकत देत ते अरे पुरे माणसाळेला ते पाय हलतही नाही ते जागेवर हाकू करू बी हाकू अरे भाऊ काय करणार बा मोती आपले रातभर आता हॅकूच करणार रे बापा. हे डुकरं हरणा काय सुचू देत नाहीत भाऊ आपली काही झोपत नाही रे बापा. आणि रस्त्यात वावरात गारा हा मटक हा पुरा चिवळ नाही आता रातभर आपल्याला. आपल्या रोजदारीने गोड लागून राहिली भाऊ आता मटक गारा तर चिवळाच लागेन आपल्याला. फसन तर आहेच भाऊ वावरात डाबा डोबा जात लागेनच भाऊ. आता हरणा डुकरं आली तर रोयटे फोयटे आले तर हानाचं लागतील भाऊ. त्याचीच रोजदारी घेऊन राहिलो आपण जाती त्याच्यात तर थंडी होणारच आपली. अरे बा हे फुकाची रिकामी कामं केली मला असं वाटून राहिलं बा. घरी अर्धी खायला पुरलंच ना सुकान राहायला पुरलंच ते 300 रुपये नाण्य लागेल पुरं पुरी थंडी गार होईन याचा याच्यात. आणि याच्यात जर वरचं सुरू झालं पाणी की मग तो बेकारच नांदा ना खोपली दे काही होत नाही. चाल पाहून घेऊ ना बे काही नाही होत. आता का आजचे राखवाले करून राहिलो का आगू जन्म गेला का आपला. चाल काही नाही होत पाणी पावसाळ्या याचं त्याचं चाल हो चाल बापा चाल. चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला आमच्या दोघांपैकी कोण आवडते ते कमेंट्स करून सांगा बरं तुम्ही.